कॉइन पडले इथे जमा करूया. श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तमिळनाडू तुम्हाला कळत असेल आता आपण चाललो आहे कुठे. आणि आज आहे आपल्याला मिळालेला आहे थांबा जरा आवाज कमी करतो टी व्हीचा. ओके हां. तर आपण आपल्याला नेम प्लेट म्हणजे नंबर प्लेट आहे ती आपण आता लावणार आहोत. लायसन प्लेट आहे म्हणजे आपली गाडीची प्लेट. आपण कधीपासून ट्राय करत होतो, तर आता शैलेश दादाने ते आपल्याला करून घेतलं आहे. आपण ते ऑनलाईन फॉर्म भरून वगैरे त्याचा ही प्रिंट आली आहे. तर आता हे दाखवायचं आहे तिकडे. आणि आपल्या जोगेश्वरीच्या जवळच लोकेशन दिलं आहे, जोगेश्वरीमध्येच स्टेशनच्या जवळच आहे. काय आहे नाव, प्रीमियस शॉपिंग सेंटर ताईरा कंपाऊंड. आम्हाला जवळच आहे, स्टेशनलाच आहे. आपल्या HDFC बँक आहे, ATM आणि बँक आहे तिकडे, त्याच्या अपोजिटच आहे. चला आता आपण तिकडे जाऊया. आता आपण लावणार आहोत आपल्याला प्लेट गाडीची, जी आपण कधीपासून वाट बघवतो. आपण नोव्हेंबरच्या ऑगस्टमध्ये ॲक्च्युली लावणार होतो. त्याच्यानंतर ते त्यावेळेला लाईन सगळ्या म्हणजे एकदम हे होत्या, ब्लॉक होत्या, कारण होतच नव्हतं सर्च वगैरे. मग आता हा डिसेंबर लास्ट असं बोलतात. आता ह्याच्या पुढे माहिती नाही अजून किती लास्ट आहे. तेव्हा आपण करून घेतलं आणि आता आपण चाललो आहे. आणि आपला नंबर लागलेला आहे. तर आपल्याला मिळालं आजची तारीख. तर आजच्या तारखेला आपण जातो आहे. ओके. तर हे अशा प्रकारे एक स्लिप येते आपल्याला. तर ही आता तिकडे जाऊन दाखवायची आहे. ठीक आहे, चला. तर आपण जाऊया आता नंबर प्लेट लावणार. तर आजचा दिवस मस्त जाईल असं अपेक्षा करूया. चला. आणि बरेच दिवस आपण आपल्या गाडीला कुठे फिरवायला गेलो नाही आहे, तर त्याबद्दल खंत आहे जाम. कुठेच फिरायला मिळत नाही आहे. जायचा प्लॅन आहे, करतो आहे, पण बघू आता. संडेचं माझ्याकडे वेळ आहे, तर संडेला एक वेळ जाईन. त्याच्यानंतर रोहित आपली एक गाडी घेतो आहे, रोहित. तर रोहितची गाडी आपल्याला बघायला मिळणार आहे. रोहित आता नवीन गाडी त्याने बुक केली आहे, तर आपण तो एक व्हिडिओ करू. त्याने पण गाडी घेतलेली आहे, बुक केलेली आहे, आणि ती मंगळवारी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आपण संध्याकाळी तिकडे जाणार आहोत, जिथे गाडी त्याने बुक केली तिकडे, ठाण्याला. चला भेटूया. तर मित्रांनो, आपण खाली आलो आहे आणि आता निघायची तयारी चालली आहे. आणि आता आपण जाऊया नंबर प्लेट लावला. आपली ही जुनी प्लेट आहे. आता ही जुनी प्लेट आपण काढत आहोत आणि नवीन प्लेट लागणार आहे. तर मधुराणी मस्तपैकी आपली तयार झाली आहे. पण मधुराची हळदला जाम बेकार झाली आहे बघा. मांजरीने कसं कोटरून टाकलं आहे. पाऊस पडला, वरून पाणी घेऊन टाकलं. ठीक आहे. तर असं नवीन सीट आपण आता बनवणार आहोत. परत एकदा सीट थोडं कवर चेंज करणार आहोत. आणि हे बघा काय झालं यार, भरपूर वाईट वाटतं. जेव्हा हे मांजर आहे ना, काय बोलू शकत पण नाही तिला. पण ते मुकं जनावर आहे. झालं आहे. ठीक आहे, आता नवीन करू आपण परत एकदा. चला तर निघूया आपण स्पॉटवरती. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आपण इथं आलेलो आहोत. आणि ह्या जोशीच्या समोरच आहे, इथे प्रोफेशनल कुरिअर आहे, त्याच्या बाजूलाच आहे हे गाडी आलेली आहे. तर इथे लावून मिळणार आहे. आणि इथे एका गाडीचा नंबर प्लेट लावला जातो आहे. तर ह्या गाडीचा नंबर प्लेट इथे लावून घेत आहेत. का बघा, ह्या अशी प्लेट मिळणार लागतं आपल्याला, अशी प्लेट. तर इथे पण या गाडीचा नंबर प्लेट लावला जातो आहे. नंतर आपल्या गाडीचा लागेल, आपल्याला थोडा वेळ थांबायला लागेल. मग आपण थोड्याने पण आपली गाडीचा नंबर प्लेट लावून घेऊया. चला बघा. तर इथे मित्रांनो सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट इथे दिलं आणि बऱ्याच जणांच्या नेम प्लेट इथे पडलेले आहेत. तर आता त्यांचा नंबर येईल, त्यांना ते कॉल येईल, म्हणजे असं हे मिळेल. आणि तिथे सगळेजण लावले आहेत. लाईनमध्ये भरपूर जण, म्हणजे बऱ्याच जणांचे प्लेट्स आहेत इथे पण दिसत आहेत बघा. आणि आपण इथे लावून घेतो. आणि हे प्रोफेशनल कुरिअर आहे, त्याच्या बाजूलाच आहे. तर इथेच आपल्याला सगळ्यांना नंबर प्लेट मिळेल. म्हणजे जोगेश्वरीत राहतात त्यांनी, त्यांचं लोकेशन हे असणार आहे, त्यांच्या जवळसाठी असं. ओके. तर मित्रांनो, आपल्या प्लेट मिळालेल्या आहेत. आणि आपल्या दोन्ही प्लेट अशा मिळालेल्या आहेत. तर याच्यामागचं कारण सांगतो. जर तुम्ही तिकडे मेन्शन असतं याच्यामध्ये, जर स्कूटर मेन्शन केलं ना की तुम्हाला दोन्ही अशा प्लेट मिळतात. आणि स्कूटरनंतर बाईकसाठी असतं, म्हणजे टू व्हीलर, तर त्याच्यासाठी अशी प्लेट वगैरे येते, लांब प्लेट तशी तिकडे ठेवलेली आहे सीटवरती. त्या प्रकारे मी होतो अशी. तर अशी लांब प्लेट येते. नंतर तुम्ही स्कूटर मेन्शन केलं ना की तुम्हाला अशी दोन्ही प्लेट अशाच मिळणार, म्हणजे मागे पुढे लावायला. मग तिकडे ते ऑप्शन असतं. तिकडे जर तुम्ही स्कूटर आणि दुसरं एक ऑप्शन असतं, तर स्कूटर ऑप्शन केलं की तुम्ही अशाच दोन प्लेट मिळणार तुम्हाला मागे पुढे. तर आपल्याला ह्या मिळालेल्या आहेत. आणि ह्याच्यासाठी चार्जेस आहेत वेगळे. साईडला एक केजेस येतात, त्या केजेससाठी चार्जेस आहेत. जशी ही केज आहे, ही केज, त्या प्रत्येक केजला वेगवेगळे चार्जेस आहेत. इथे लिहिलेले आहेत चार्जेस, तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट. ते इथे एक्स्ट्रा चार्जेस आहेत. ते हे कार ब्रॅकेटसाठी 500 रुपये दिलेत आणि टू व्हीलर ब्रॅकेटसाठी 200 रुपये. आणि इथे थ्री व्हीलर प्लास्टिक ब्रॅकेट मिळतात असे आहेत. म्हणजे प्रत्येकाची प्राईस दिलेली आहे. आणि या प्राईसप्रमाणे तुम्हाला ब्रॅकेट मिळते. पण तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता ब्रॅकेट.
तर आपण आपल्याला तसे प्लेट मिळाल्यात, आपण आता लावून घेतो आहे. चला, आपका ही है सभी कॉन्ट्रैक्ट आपके पास है? अच्छा, तर आपका नाम? इब्राहिम शेख. सॉरी, इब्राहिम शेख. तर इब्राहिम शेखकडे इकडे कॉन्ट्रैक्ट यांच्याकडे. तरी दिवसात कितने आते, म्हणजे कितने आते सब लोग पहले दिन में? आते थे, अभी कम आते हैं. अभी कम आते थे. फिर अभी लास्ट डेट क्या दिया है? 30 के बाद बढ़ाया रहे, 30 नवंबर के बाद से प्लेट बढ़ाया ही नहीं, अब तक प्लेट बढ़ाया नहीं. अच्छा, प्लेट बढ़ा नहीं. फिर भी अभी गवर्नमेंट की तरफ से क्या लास्ट डेट आपसे कुछ दिया है? बोला नहीं अभी, आज कल में देगा बोल रहा तो है, देखते अभी कब देता है. ओके ओके. तर मित्रांनो अजून डेट लास्ट करी नाही, कारण डिसेंबर आता ड्रेस वाढवलेली. तर आता पुढची डेट नंतर कळेल ह्यांना, आणि आपल्याला पण कळेल ती पब्लिक म्हणून. तर आता तुम्ही पण लवकर लवकर नेम प्लेट हे करून घ्या, लावून घ्या, आणि म्हणजे रूल असतील ते फॉलो करा. तर आता मित्रांनो आपण इथे थेट ओनरलाच भेटतो. इथे यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिले. आपलं नाव काय? शकीब खान, शकीब खान. तर तारा कंपाउंड. तो हम पब्लिक के लिए क्या डिटेल देंगे आप, मतलब क्या पब्लिक के लिए ऐसा है कि HSRP प्लेट लगाना अनिवार्य है, लगाना ज़रूरी है. और ये है कि भाई 31 दिसंबर से पहले, नहीं तो आपको जो अब RTO ने किया है फ़ाइन लगना चालू होगा. 1000 रुपये या 2000 रुपये जो भी फ़ाइन उन्होंने कहा है. उसके लिए बेहतर ये है कि आप सब लोग जल्द से जल्द अपनी नंबर प्लेट लगा लीजिए 2019 से पहले, तीसरे महीने से पहले. ओके. और दूसरा एक पूछना था, पब्लिक के हिस्से से पूछ रहा हूँ मैं कि ये प्लेट टूटा, अगर प्लेट चोरी हो गया तो उसके आगे क्या करना है? अगर प्लेट आपका टूट जाता है तो भी आपको FIR करके फिर उसको रीबुक करना पड़ेगा, लेकिन सब ऑनलाइन होगा. ऑनलाइन के सिवा और अभी कुछ नहीं होगा, और कोई नंबर प्लेट दूसरी चलेंगी नहीं. आप अगर इवन नट भी लगाते हो तो वो भी वैल्यू नहीं है उसका. आपको रिविट पे ही लगाना है, क्योंकि कस्टमर यहाँ पे आके हमको काफ़ी बोलते हैं कि भाई नट पे लगा दो, वो गिर जाएगा, ऐसा हो जाएगा. लेकिन वो चीज़ नहीं है, क्योंकि गवर्नमेंट RTO अथॉरिटी के हिसाब से जो उन्होंने किया है वो रिविट लगाने के लिए कंपलसरी किया है. इसलिए आपको रिविट निकला तो भी फिर भी वो रिविट रिविट आप नट नहीं लगा सकते. कहाँ से लगा के मिलेगा? सेंटर से ही आपको फिटिंग करके मिलेगा. सेंटर से ही फिटिंग करके मिलेगा. सेंटर में आइए आप, आपके अपनी जो बुकिंग की है आपने, वहाँ पे सेंटर पे जाके आप फिट कर लीजिए. थँक्यू. वेलकम सर. तर मित्रांनो तुम्हाला डिटेल कळली असेल, दादांनी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही लवकरात लवकर हे नेम प्लेट बुक करा, तुम्हाला नाही तर फाईन बसेल त्याआधी. तर आता किती महिने वाढवले आहेत का? एक 31 दिसंबर लास्ट डेट दिया है. 31 डिसेंबर लास्ट डेट आहे. त्याच्या पुढे आता माहिती नाही गव्हर्नमेंट वाढवली की नाही. आणि इथे बऱ्याच नेम प्लेट आहेत, नंबर प्लेट इथे पडलेले आहेत. दादा इथे वेगळा सॉर्ट करतोय, आणि डेट वाईज वगैरे काय काय आलेलं आहे. तरी अजून काही मंडळी अजून आलेली नाही तिथे नेम प्लेट लावायला. तर लवकरात लवकर या, आणि 90 डेज़ के पहले अगर ये आप बुक करते हो, बिफोर 2 मंथ्स या 3 मंथ्स पहले आप फिटिंग कर ले, नहीं तो नंबर प्लेट डिस्ट्रॉय हो जाएगी. तो फिर वापस ऑनलाइन जाके आप बुकिंग कीजिए. तो इसके लिए 90 डेज़ का उसमें रिसिप्ट में आपको ऑलरेडी दिया हुआ, मेंशन किया हुआ है. ओके ओके, थैंक यू. और आपको यहाँ पे कैसा लगा वो तो बताइए. यहाँ तो बहुत अच्छा लगा. सर्विस कैसी लगी आपको वो भी आप मेंशन कीजिए. सर्विस तर मित्रांनो चांगली मिळेल, आणि तुम्हाला केजवर सांगितलं की ते साईडच्या केजवर मिळेल, तुम्हाला ते सांगितलं डिटेल मी मगाशी. तर अच्छा, यहाँ से रिविट कंपल्सरी है. स्नैप लॉक. अगर रस्टेड वगैरह स्क्रू नट वगैरह है तो आप अपने पास से लगा के लेकर, वो तो उसके ऊपर है, आपको रिसिप्ट पे मिल जाएगा. ओके. मित्रांनो नंबर प्लेट लावून झाल्यानंतर आता आपण निघालो ऑफिसमध्ये. त्या दिवशी मला प्लेट नाही, म्हणजे ब्लॉक करतात नाही आला, आणि आता आपण आलो ऑफिसला निघालो. आणि पॅन्ड्राला आहे त्याचं बस पकडलेली आहे, थोडा उशीर झालेला आहे. आणि आता उशीर का झाला तर आपण गेलो होतो मोरोलीला गाडी सर्व्हिसिंग द्यायला. ते ब्लॉक करताना आला, पण संध्या तिकडे जाणार होतं गाडी घ्यायला, तर ते ब्लॉकमध्ये दिसेल आपल्याला. चला निघूया ऑफिसला. व्यवस्थित आणि पद्धतशीर डाईट, सकाळ सकाळी आपला नाश्ता. तर मित्रांनो ऑफिसला आलं आहे, आणि आपण मागवलेला होता ऑनलाईन, हे बघा बॅलेविटा.
मला परफ्यूम मागून बघूया कसं आहे. तर आपण हा ट्राय करणार आहोत आणि रिव्ह्यू तुम्हाला सांगेन नंतर कसं आहे. जर तुम्हाला पण पाहिजे असं मागवू शकता तुम्ही. लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे. तर हा ओपन करूया आपण. चला. पेपर रॅप केलं आहे पण पेपर रॅप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिसेल साईड. बेलेविटा हा बघा. चला वैशू पण वापरू शकते म्हणजे मी तर वापरणारच आहे. पॅकिंग सॉलिड आहे बघा एक नंबर. तर इथे अनलॉक पण आहे म्हणजे इथे अजून ओपन नाही करू शकत. परत एकदा एक सील आहे तो सील ओपन करायचा आहे. करणार आहे. हो 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 हे बघा सगळी पोरं बघतायत बघा कशी आहे बघा. तर देवा आहे तिकडे देवा आणि सूर्या आणि हे बघा हे असं परफ्यूम आहे. कोण कोण ट्राय करणार आहे. सूर्या आजा. देवा तीनों अलग अलग आहे. तीनों एक एक ट्राय करते. तर आता सूर्या पण ट्राय करतो. कोणता मारला हाता मारला मी हा मारला फॅन्टॅसी. तर दाखवतो तुम्हाला. हा बघा फॅन्टॅसी हे 3 आहेत. मॅग्नेट आहे फॅन्टॅसी आणि अल्फा. पॅकिंग भारी आहे एक नंबर भारी आहे. हा संतोष माल आहे. संतोषाचा ट्राय कर. ट्राय कर कुठलं तरी एक. काय गुडलं बेलेविटा काय असं परफ्यूम काय कॉलेज मार. कसं आहे स्मेल नाही. संतोषचं नाक बंद आहे. तर बघा हे असं पॅकिंग आहे मस्त आपल्याला दिलं. आणि इथे मॅग्नेट आहे दिसतंय तुम्हाला. इथे मॅग्नेट आहे. इथे मॅग्नेट आहे मिडल वाला ना म्हणजे असं बंद करू मॅग्नेटसारखं बंद होतं. इवन पॅकिंग भारी आहे. पॅकिंगचा प्रश्न नाही. वा चला थोडं फ्रेश वाटतं आहे चांगलं पण. आणि स्मेल खरं मस्त आहे. त्याचा सुगंध आहे सुगंध. ट्रॉफिक लागलं आहे ट्रॉफिक. सिग्नल सुटलं की आपण क्रॉस करूया पटकन. तर मित्रांनो आपण निघालो आता ऑफिसमधून. संध्याकाळ दिली आहे त्याला दिवस भरलेला आणि छुट्टी. याला घरी चाललं आहे. मग घरी नाही चाललं आपण चाललो आहे बोरिवलीला. कारण आपली गाडी दिली आहे गॅरेजमध्ये सर्व्हिसिंग करायला. तर तिथे चाललो आहे. चला दिवस मस्त गेला आहे आजचा. ठीक आहे काम वगैरे झालेलं आहे व्यवस्थित. रोज काम तर चालूच राहणार आहे. आणि कालचा दिवस बाप रे कालचा दिवस जाम बेकार होता. म्हणजे झालं काय की पार्टी केलेली आम्ही आणि बाहेरून खाणं मागवलेलं. तर तिथे झालं पोट खराब. लूज मोशन भाई. म्हणजे ऑफिसमध्ये 3 आणि घरी 3 असं 3 म्हणजे बराच वेळा गेलो. त्याच्यानंतर घरी आल्या पहिलं हातपाय धुतले आणि मस्तपैकी जाऊन ज्यूस प्यायला पहिलं म्हणजे सिकंदर ज्यूस. मित्रांनो सिकंदर ज्यूस पियायचा कधी पण लूज मोशन झालं की आणि बस आराम फुल म्हणजे जाणीव उपाय एकदम. आणि करा लादू नका बिंदास करा. म्हणजे असं काय असेल ना जर तुम्हाला वाटेल लूज मोशन झालेत तर त्याच्यानंतर काय खायचं नाही. आपल्या बॉडीमधलं पाणी कमी होतं. पण जाऊन सिकंदर ज्यूस पियायचं आणि त्याच्यानंतर काय खायचं नाही आहे काहीच नाही खायचं. आणि बस शांत राहायचं. भूक लागली तरी पाणी मग थोडंसं सिप्पर पाणी पियायचं. आणि दुसऱ्या दिवशी बाई मित्रांनो तुम्ही ठणठणीत करून बघा. माझा एकदम चांगलाच अनुभव आहे हा. एकदाचा नाही आहे प्रत्येक वेळेचा आहे. म्हणजे जेव्हा पण झाले ना तेव्हा मी हाच करतो. हा गोळ्या बिळ्या काय घेऊ नका काही गरज नाही. सरळ आपलं एकच आहे सिकंदर ज्यूस.
हे तर मित्रांनो आपण पोचलो आता बोरवलीला आणि खालून जाण्यापेक्षा आपण स्कायवॉक पकडलं आहे आणि भाई स्कायवॉकवरती लाईटच नाही आज बघा मागे मागे बघताय काळोख आहे आणि पुढे पण काळोखच दिसतोय. हां लाईट पाहिजे कारण इथून लेडीज वगैरे चालत असतात प्लस गरजुल्यांना काय कमी नाही आपल्या इथे त्या ब्रिजवरती बसलेले असतात. काही होऊ शकतं. मेन म्हणजे CCTV कॅमेरा पण नाही या ब्रिजवरती. आणि हे बघा बोरवली आपण खालून गेलो होतो खालून आपला गर्दी मिळाली असती चालत चालत मग आपण इकडनं हे केलं आणि तिकडे ऑटो मिळत नाही गोविंदनगरला जायला मग इथून तिथपर्यंत मला चालत जावं लागतं गॅरेजपर्यंत. ठीक आहे चालणं पण होतं तेवढं चांगलं आहे मग थोडं चालतो. चला तर असं स्कायवॉकवरती काळोख आहे. हां तर मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या गॅरेजमध्ये. इथेच बोरवलीला जिथे मी गाडी सर्व्हिसिंगला येतो दरवेळेला इकडेच येतो आपल्या जोगेश्वर आपण बोरवलीसाठी इथे येतो आणि आपला मित्र इकडे सर्व्हिसिंग करणारा. काय नाव तुझं? दीपक आहे. दीपक आहे आणि ते बाकी सगळी मंडळी आहेत अजून दोघंजण असतात तिकडे आणि आपली गाडी अजून कभी आज लेट क्यों इतना काम था ज़्यादा काम था. तर मित्रांनो भरपूर काम निघालं असं गाडीमध्ये. आता त्याने गाडी आपली ओपन केलेली आहे. हाँ आपली लाईट आपण लावून घेतलेली आहे. लाइट दिखाओ ना सामने से. यस नाही पहिले यहाँ से दिखाता हूँ. देखा मित्रांनो इथे स्विच लावून घेतला आपण बघा इथे एक हे इथे एक स्विच लावलेलं आहे आणि हे आपलं मेन दुसरं एक स्विच आहे इथेच जे ह्या लाईटचं आहे. आता ही लाईट आहे ती आपण नवीन घेतलेली आहे. इथून समोरून दाखवतो. हे बघा ही नवीन लाईट आहे मोठी घेतली आहे. आता ही छोटी लाईट इथे होती ती मी इथे खाली घेतली आहे आणि दोन्ही लाईट आता लावून दाखवतो तुम्हाला. हां ती एक आणि ही एक. तर त्याचं स्विच मस्त लावून घेतलं आता नवीन आणि ही लाईट आपण काय प्रत्येक वेळेला वापरणार नाही. गरज म्हणून एक कधी इमर्जन्सी आहे तेव्हा ती वापरू शकतो. नाही तर आपली ही लाईट आपली राईडसाठी भरपूर आहे ते आणि मस्त काम केलेलं आहे. अरे ये बटन में पानी नहीं जाएगा ना थोड़ा काम उसका क्योंकि वॉशिंग वो लास्ट टाइम वो वॉशिंग के टाइम पे पानी जाके वो बंद होता था. हो जाएगा चलो तर बाईने बोललं म्हणजे हो जाएगा. आणि आज आपली गाडी आपण पहिल्यांदा एवढी ओपन बघितलेली आहे भाई. ते सब ओ ऑइल निकाला था वो ये कर दिया. हो गया. अच्छा फिल्टर नहीं डाल दिया ना. फिल्टर नया डाला. एयर फिल्टर अपना ये पुराना आहे आपला. जुना एयर फिल्टर हां याच्यानं सगळं पेट्रोल उतरलेलं तर आपण आता एयर लेके खींच लेता हूँ. ओवर होता है ना. अरे एक बार क्या हुआ मतलब मैं गाँव गया था बीच में तो गांव के नज़दीक पहुँचा और मैंने पेट्रोल डाला और ये बंद नहीं किया डायरेक्ट सीट डाला तो मेरे को लगा उसने बंद किया तो वहाँ गांव में पहुँचा तभी देखा तो ये खुला तो आधा पेट्रोल उतर के नीचे. आणि इथे बऱ्याचशा गाड्या अजून सर्विस होत आहेत. या आपका नाम? प्रिंस कुमार. क्या? प्रिंस कुमार. प्रिंस अरे नाम भाई है प्रिंस का ऐसा असतं. आणि दुसरे इथे आहेत. आपका नाम? उमेश. तर इथे उमेश पण आहे. उमेश पण आता इथे आपल्याला काम करताना दिसतो गॅरेजमध्ये आणि अजून बऱ्याच गाडी इथे चालू आहेत. आणि आपने हमारे बॉस किधर है? रमेश भाई इधर है. आ रहे हैं? अच्छा उधर आहे. चला तर मित्रांनो आपली नेमप्लेट पण मस्त लागली आहे कालच. नवीन आपली नेमप्लेट लागून झालेली आहे आणि आता गाडी आता परत एकदा पॉलिश करेल मग आपल्याला गाडी घेऊन जाईल पण थोडा वेळ लागेल. अजून गाडीमध्ये काय काम आहे ते बघूया. चला तर गाडी सर्व्हिस करायला आपण इकडेच येतो. तुम्हाला पण कधी कोणाला सर्व्हिस करायची ते इथे या एकदा ट्राय करून बघू शकता बोरिवलीला. जर बोरिवलीमध्ये कोण असेल तर आणि कांदिवलीमध्ये कोण असेल म्हणजे बोरिवली कांदिवलीच्या जवळ तर इथे या गोविंदनगर. ब्रेक पे अच्छा ब्रेक लाइट हो गया ओके. अच्छा तो ब्रेक दाबला तो ही लाइट आता पेटते आपली मस्त. अपना एक अंदर वाला है वो लाइट ऑन करेंगे गाड़ी चालू करेंगे लाइट ऑन करेंगे तो एक अंदर का ये जलेगा. हो टेल लाइट. हाँ टेल लाइट. हाँ और फिर अपना ये ब्रेक डालेंगे तो जलेगा. ओके बढ़िया. और लाइनर विनर चेंज करने बोला था बेल्ट भी चेंज किया ना. हाँ, बेल्ट हाँ भी तर भाई आपला बेल्ट आहे. बेल्ट बऱ्यापैकी चांगलाच झालेला आहे. आपण बेल्ट पण चेंज केलेला आहे. नवीन बेल्ट टाकलेला आहे दादानी कारण आता बरंच राईड झालेली आहे चांगली. आणि मागच्या वेळेला पण एक बेल्ट मी यूज करत होतो तर असा फाटलेला इथून मधून. तर मित्रांनो कधी पण स्कूटी विटी आहे ना तर महिन्यात लॉंग ड्रायला करा तर हा बेल्ट चेक करा. जर हा जर तुटला ना मध्ये तर भरपूर मोठा प्रॉब्लेम होतो. पुन्हा ती इंजिन आहे ते पूर्ण खोवायला लागतं आपल्याला. मग कधी पण लॉंग ड्रायला कुठे जात असाल तर मेन आहे ते हे चेक करा. हां बाकी ते सर्व्हिसिंग वगैरे तो प्रकार आहे तो ऑइल वगैरे आपण इझिली चेंज करू शकतो. पण हे जर गेलं ना तर तुम्हाला गाडी ओपन करायला लागते आणि गाडी पुढे जाणारच नाही जर बेल्ट तुटला तर ती काळजी घ्या बस. तर मित्रांनो ही जुनी लाईट होती आपली आणि ही जुनी लाईट काढली कारण ही लाईट काय कामाची नाही. माझा फोटो नको. माझा फोटो नको. इसका मैं क्या करू जवाब दो मुझे. तर ही मित्रांनो जर तुम्हाला कोणाला पाहिजे ना कॉन्टॅक्ट करा मला मी तुम्हाला देतो ही लाईट.
तुम्ही लाईट लावू शकता. 1,48,000 आपके फॉलोअर्स है. हां नाही 1.48 148 है. हाँ 148 मतलब 1000 है 1000 मतलब 1000 1000 बस है. हाँ 1000 है कम है अभी नया नया ना अभी हो जाएगा. मैं भी एक कर दिया ना सब्सक्राइब. बस थँक्यू. तर भाईने पण सबस्क्राईब केलं आपला. वा थँक्यू या थँक्यू. चला तर मित्रांनो ही लाईट आता बघूया. आता या लाईटीचं काय करायचं आपण. ही लाईट कोणाला पाहिजे असेल तर मला सांगा पटकन देतो तुम्हाला लावायला. तुम्हाला फक्त फिटिंग घ्यायला लागेल किंवा फिटिंग असं पट्टीचं लागतं. हे बघा ही अशी फिटिंग असते. ही फिटिंगची पट्टी मिळते आपल्याला. तर ही तुम्ही जाऊन दुकानात वगैरे गेला तर मिळेल आणि अशी तुम्ही फिटिंग करू शकता. ही एक पट्टी तुम्हाला ॲड करायला लागेल. अशी एक पट्टी मिळते. तुम्ही जर म्हणजे जिथे सामान वगैरे मिळतं ना गाडीचं वगैरे तिकडे तुम्हाला अशी पट्टी मिळेल आणि त्याच्यावर तुम्ही ही लाईट लावू शकता. ठीक आहे लोकलसाठी चांगली आहे. तर मित्रांनो आपण आपला आता जे मोबाईल स्टँड आहे ते काढतो आहे तिथे आणि ते पहिलं हे भरपूर किरकिर आवाज करतं. टाईट करू असून तर आपण किरकिर आवाज करतो. आता आपल्याला दुसरं दिलं आहे ह्याने सजेस्ट केलं हे वाला. ह्याची प्राईस अजून कळली नाही पण चांगलं आहे लावून घेऊया. माझं भरपूर आवाज करतं गाडी चालवताना व्हायब्रेट होते तेव्हा गाडी ना त्या ह्याचा जास्त आवाज येतो. तर आपण आता ते चेंज करतो आहे आणि त्याची हाईट पण चांगली बरी मिळाली आपल्याला म्हणजे हाईट वगैरे अशी मिळणार आहे असं. ये ऐसा करेंगे दाबेंगे लोग निकल जाएगा फिर इसको लगाएंगे. तो ये पूरा लॉक खींच देखो नहीं निकलेगा. नहीं निकलेगा. नहीं. और वापस निकालना तो ऐसा. बाकी कॉर्ड लगाने के लिए अपना पॉइंट मिलता है ना नीचे. हाँ नीचे यहाँ से कॉर्ड लगा सकते हैं. चार्जर का ये पिन दिया है ना इधर से. मतलब नहीं वो बीच में नहीं आता ना वही. नहीं बीच का नहीं, ये बनाया इसका. इधर है अपना इधर है. इधर चार्ज आप लगा सकते हैं आराम से. डाटा पिन ले होगा. पिन ले आऊँ डाटा का मोबाईल पिन अभी नहीं समझ गया. हां थँक्यू. तर मित्रांनो आपली फायनली गाडी झालेली आहे ट्रायल. आता परत आम्हाला थोडा थांबायला लागला आणि बराच लेट झालेला होता. तर दोन्ही लाईट लावल्या तिकडे त्यांनी. हे बघा तर आपली गाडी ट्रायल मारत होते. फुल लाईट भाई एकदम फुल एकदम मजा येणार. रानात जायला मजा येणार घाटावरून. तर ते लेफ्टची टेल लाईट आपली गेली होती मग त्याच्यामुळे आपला परत गाडी खोला लागली आणि थोडं टाईम झालेला आहे आणि फायनली गाडी झालेली आहे. अभी सेल्फ मारेगा ना मारो भाई. यस. तर गणपती अप्पा मोरया. टाईट कर मागून ब्रेक टाईट करायचं. तर आता मी पण एक ट्रायल मारतो. तर आपण एक ट्रायल मारून घेऊया आता. तर मित्रांनो आपली गाडी पूर्णपणे आता तयार झालेली आहे मस्तपैकी गॅरेजमध्ये आणि बराच काम निघालेलं होतं. तर कारण लांब फिरून आलेलो आपण आणि इथेच ओम ऑटो गॅरेज आहे तर गोविंदनगरला. त्याच्या बाजूला ही विद्या विकास सभा हायस्कूल म्हणून आहे जी प्राथमिक माध्यमिक विद्यालय आहे. इथे वरतीच आहे ही समोर. ठीक आहे. तर तुम्ही सर्च करू शकता. तुम्हाला जर बोरोली कांदिवलीमध्ये जाऊन राहत असाल तर यांच्याकडे या सर्विस करायला चांगली करतो. सर्विस मस्त करतो. तर आता मी एकदा गेले की म्हणतात 2 महिने तरी मला सर्विस करायला लागत नाही. तर बऱ्यापैकी सगळं एकदम A to Z करून घेतो मी. चला तर आणि नंबर प्लेट पटापट चेंज करून घ्या प्रत्येकाने. सगळ्यांनी आता नियम आता मला कमीच दिवस आहेत. मला वाटतं डिसेंबर लास्ट दिले त्यांनी. आता परत नंतर वाढवतील किती दिवस माहिती नाही. तर ते करून घ्या आणि लवकर म्हणजे फाईन लागणार नाही तुम्हाला. आणि बऱ्याच त्यांचे नंबर प्लेट तयार आहेत पण अजून लोक जात नाही तिकडे. मला कळत नाही हा काय प्रकार आहे. उलट जायला पाहिजे त्यांनी लवकर आपली नंबर प्लेट लावून घेतली पाहिजे. आणि जर नाही गेलात ना तुम्ही तर तुम्ही तुमचा जो टाईम लिमिट आहे त्या टाईम लिमिटच्या नंतर गेलात तर तुम्हाला परत एकदा अपॉइंटमेंट घ्यावी लागेल ऑनलाईन.
तर तसं करू नका, लगेच नंबर प्लेटला त्या दिवशी जाऊन या. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तब तक बाय बाय बाय. चला चलो रमेश भाई, बाय बाय, थँक्यू. चलो.